ताबडतोब कमी करा आणि ज्यांनी बोगस मतदान केलं असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। रोडेमाळा म्हणजे पुण्याचा, म्हणजे अशी नावं पुण्याची, काही पुण्याची नावं, काही ह्याच जिनके कैसे आए, ये जो वोट बोल रहे हैं ना, इसकी वेरीफाई होनी चाहिए, इसकी जांच होनी चाहिए। इसके लिए हमने ये प्रेस कॉन्फ्रेंस दी है। आज आपके माध्यम से हम कहना चाहते हैं, इलेक्शन कमिश्नर हो, कलेक्टर हो, उनको करें इसकी जांच करो, इसकी जांच करो, इसके ऊपर एफआईआर करो, इलेक्शन दोबारा ले लो, तब मालूम पड़ेगा क्या होता है। ये वोट जमा, ये वोट अगर निकाल दिया ना, उनकी हालत यही वोट के ऊपर नवी भाई महानगर पालिका ताबे में लेने की कोशिश करेंगे। ये इसका मतलब बोगस वोट नहीं है, ये वोट दिखाने के लिए पत्रकार परिषद कांग्रेस के माध्यम से नहीं है, और एक कांग्रेस का नेहरू का पक्ष कार्यालय है, और कांग्रेस के कार्यकर्ता कांग्रेस के पदाधिकारी जिलाध्यक्ष भी आए, आज हम लोग सब पदाधिकारी मिल के हम लोग वहां पे गए। सावंत साहेब जरा उशीर नाही झाला तर वेळ लागला, प्रत्येक एक नाव कुठल्या यादीमध्ये आहे, कुठल्या यादीमध्ये शोधायचंय, यासाठी आपण वेळ दिला। नाव आहे ती नाही, आपण हे समजलं की भरचरी मतांनी बीजेपी शिंदेकडे घेऊन आला, काय जगत त्याला डिपॉझिट भेटू शकत नव्हता, ते सुद्धा कॅन्डिडेट घेऊन आला। ते लोकांनी हे प्रक्रिया राबवलेली आहे। आपल्याला माहिती आहे की लोकसभेला जास्तीत जास्त सीट महाविकास आघाडीला आलेले होते, असून सुद्धा विधानसभेला 15-16 सीट येतात, 10 सीट येतात, 20 सीट येतात। त्याचा विचार करा, तेवढं ते साबित झालं। आता तुमच्या समोर आहे, ते घटना तुमच्या समोर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कुठले भेदभाव नाहीये, ते लोकशाहीचा एक भाग आहे, याच्यामध्ये पूर्ण डिटेल आहे, कुठले खोटं नाहीये, तुम्ही चेक करू शकता। तुम्ही हे बघा, पाहून बघा, म्हणजे लोकांना दिशाभूल करून सत्ता सामील काबीज केलेले लोक आता महापालिका सुद्धा काबीज करण्याचे प्रयत्न ते लोकांचे चालू आहे। मला नाव 50 मध्ये कसं, त्यांचं नाव 22 मध्ये आजूबाजूच्या गाव, त्यांची ही नावं नवी मुंबईमध्ये राशीनगर गावं बरीचशी नावं आहेत, ही आजूबाजूच्या गावं म्हणजे कळवा, आपले पेन, रातवड, हे पेन रातवड मध्ये काही नावं आहेत, काही बस भरून घेऊन येतात आणि गावची नंबर इथे पण मतदान तिकडे पण, हे नावं बघणं काम गरजेचं आहे। यासाठी ही पत्रकार परिषद आहे, आम्ही दाखवून देतोय की बोगस नाव याच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। साहेब आपले काय प्रभाग रचना सर्व मोबाईलवर आलेले। पहिला आपल्याकडे सिंगल वॉर्ड होता, सिंगल लढत होते। आता हे सरकारने 4च्या पॅनल केलेले, 4च्या पॅनल केल्यानंतर एक वॉर्ड, 1 वॉर्ड, 2 वॉर्ड, 3 वॉर्ड, 4 वॉर्ड। त्यांनी काय केले, सर्वांचे बॉर्डर असतो सर्व वॉर्डचे, ते बॉर्डरला त्यांनी मान्यता न देता कुठे ना कुठे फिरवले। नेरुलच्या वॉर्ड सीवूडला फिरवले, नेरुलच्या वॉर्ड तिथे आपला आग्रोली गावात घेऊन गेले, फेज 3च्या वॉर्ड सीवूडला घेऊन गेले, जुईनगरच्या वॉर्ड सांगपरला पोहोचवलेले। म्हणजे कुठे ना कुठे ते लोकांचे कुठले ताळमेळ नाहीये। जसा सरकारची मनाला येतात सारं मुख्यमंत्री फोन करतात, आणि काय मंत्री फोन करतात, आणि काय मंत्री फोन करतात, त्याच्याप्रमाणे महापालिकेने काम केलेलं आहे। महापालिकेवर माझा आरोप आहे, तुम्ही समजदार लोकांना घेऊन आता डेप्युटी